विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा क्षेत्रात राजकीय हालचालींचा वेग कमालीचा वाढल्याचं पाहायला मिळते। येत्या काही दिवसात तालुक्यात राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये जोरदारपणे रंगत आहे। तर या भूकंपाचा साधारण अंदाज देणारी घटना नुकतीच दापोली नगरपंचायतमध्ये घडताना पाहायला मिळते। शहराच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका निभावणारे दापोलीचे उपनगराध्यक्ष खालिदभाई रकांगे यांनी आपल्याच पक्षातील एकूण 8 पैकी तब्बल 7 नगरसेवकांना घेऊन स्वतःच्या वेगळ्या गटाची निर्मिती केली आहे। तसं पत्र त्यांनी आजच रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी यांना सादर केलं आहे। खालिद रकांगे यांच्या या राजकीय निर्णयाचा राष्ट्रवादीलाच नव्हे तर एकूणच तालुक्यातील महायुतीला देखील जोरदार धक्का मानला जातोय। शहराच्या राजकारणावर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केलेल्या खालिदभाई रकांगे यांच्या मनात सध्या काय चाललंय याचा केवळ अंदाजच बांधण्यात राजकीय विश्लेषक गुंतलेले आहेत। तर पुढील काही दिवसात आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मत रत्नागिरी येथील माध्यमांशी बोलताना रकांगे यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनीलजी तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून खालिदभाई ओळखले जातात। शहराच्या राजकारणाबरोबरच काही अंशी तालुक्याच्या राजकारणावर देखील खालिदभाई यांचा प्रभाव पाहायला मिळतो। त्यामुळे एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता खालिदभाई रकांगे यांनी आज घेतलेला निर्णय हा तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवण्यात पुरेसा ठरू शकतो असं मत राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त होत आहे। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।